Example in exercise 1.2, cot inverse 4 raised to x. Let y is equal to cot inverse 4 raised to x. Differentiate with respect to x. Y's derivative dy by dx is equal to cot inverse x derivative minus 1 upon 1 plus x square. xच्या ठिकाणी 4 raised to x आहे म्हणजे काय येणार minus 1 upon 1 plus 4 raised to x bracket square आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 raised to x म्हणजे आन्सर येणार -1 upon 1 plus 4 raised to 2x into 4 raised to x चं डेरिव्हेटिव्ह 4 raised to x log 4. Therefore dy by dx ची व्हॅल्यू काय येणार -4 raised to x log 4 upon 1 plus 4 raised to 2x. Next example, sin inverse in the bracket in the square root 1 plus x square upon 2. Sin inverse x चा फॉर्म्युला वापरायचा. Let y is equal to sin inverse in the bracket square root 1 plus x square upon 2. Differentiate with respect to x. Y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी आहे स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची म्हणजे काय येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस इन द ब्रॅकेट स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ इन द स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. तर नेक्स्ट आन्सर येणार मग 1 अपॉन in the square root square जाणार square root मधला 1 minus in the bracket 1 plus x square divided by 2 into square root x derivative 1 upon 2 root x 1 upon 2 root 1 plus x square divided by 2. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus x square upon 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर x square upon 2 चं डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 into 2x x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे कॅल्क्युलेशन कसं येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 मायनस 1 प्लस 1 कॅन्सल होणार इन द ब्रॅकेट काय येणार बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 डिनॉमिनेटर सेम करून 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आलं इंटू 2 कॅन्सल झालं न्यूमरेटरला एक्स आले 2 स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्हणजे डिनॉमिनेटरचं 2 स्क्वेअर रूट 2 आणि ते 2 स्क्वेअर रूट 2 आलं 2 इंटू 2 आहे तर डिनॉमिनेटरचं 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं 2 ते घेतले न्यूमरेटरला म्हणजे 2x डिवायडेड बाय 2 स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर मग 2 कॅन्सल झालं आन्सर आलं एक्स अपॉन ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला स्क्वेअर रूटमध्ये काय आलं 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर काय आलं 1 मायनस एक्स रेज टू 4. नेक्स्ट एक्झाम्पल cos cube into cos inverse x cube. This cos cube, this can be written as let y is equal to cos cube into cos inverse x cube. तर cos cube ब्रॅकेट क्यूब करायचं y is equal to cos of cos inverse x cube ब्रॅकेट क्यूब. cos आणि cos inverse कॅन्सल होणार x cube ब्रॅकेट क्यूब येणार y is equal to x cube ब्रॅकेट क्यूब म्हणजे x raised to 9. सिम्प्लिफाय झालं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि x रेज टू 9चं डेरिव्हेटिव्ह 9 इंटू x रेज टू 8. नेक्स्ट साइन रेज टू 4 इंटू साइन इनवर्स रूट x. लेट y इज इक्वल टू साइन रेज टू 4 इंटू साइन इनवर्स रूट x. साइन रेज टू 4 ब्रॅकेट रेज टू 4 घ्यायचं साइन इंटू साइन इनवर्स रूट एक्स ब्रॅकेट रेज टू 4. साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल होणार रूट एक्स रेज टू 4 म्हणजे रूट एक्स रेज टू 4 म्हणजे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आलं
differentiate with respect to x, dy by dx is equal to 2x. Next example, question number 6. Differentiate the following with respect to x. नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल, कोसेक इनवर्स इन द ब्रॅकेट 1/cos 5x. आता 1/cos इज रिटन ॲज सेक, म्हणजे दिलेलं एक्झाम्पल वाय म्हणायचं. लेट वाय इज इक्वल टू कोसेक इनवर्स इन द ब्रॅकेट 1/cos इंटू 5x is equal to cosec inverse 1/cos is written as sec 5x. cosec inverse sec 5x. आता सेकचं कन्वर्ट कोसेकमध्ये करायचं. सेकचं कन्वर्ट कोसेकमध्ये करण्यासाठी π/2 मायनस थीटा हा फॉर्म्युला यूज करायचा, किंवा साईनचा कॉस करण्यासाठी π/2 मायनस थीटा. कॉसचं साईन, साईनचं कॉस, टॅनचं कॉट करण्यासाठी π/2 मायनस थीटा हा फॉर्म्युला यूज करायचा. मग कोसेक इनवर्स सेकचं कोसेक केले, कोसेक π/2 मायनस 5x. म्हणजे कोसेक इनवर्स कोसेक कॅन्सल झालं, म्हणजे फक्त अँगल राहिला. y इज इक्वल टू π/2 मायनस 5x. आता सिम्प्लिफाय झाले. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह काढलं. yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू π/2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 5x, आणि 5xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 5xचं डेरिव्हेटिव्ह 5x log 5. जे आन्सर आलं मायनस 5x log 5. नेक्स्ट एक्झाम्पल, टॅन इनवर्स इंटू 1 मायनस टॅन x/2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन x/2. तर आता आपण टॅन x प्लस टॅन y किंवा टॅन ए प्लस बी किंवा टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करायचा. डिनॉमिनेटरला प्लस आहे, न्यूमरेटरला मायनस आहे, म्हणजे टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करायचा. टॅन ए मायनस बी किंवा टॅन ए प्लस बी फॉर्म्युला साईडला दिलेला आहे. टॅन ए प्लस बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. पण डिनॉमिनेटरला प्लस असल्यामुळं टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता 1साठी आपण टॅन π/4 यूज करू शकतोय. दिलेली व्हॅल्यू, लेट y इज इक्वल टू टॅन इनवर्स इन द ब्रॅकेट 1 मायनस टॅन x/2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन x/2. देअरफॉर y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1साठी टॅन π/4 मायनस टॅन x/2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन π/4 इंटू टॅन x/2. आता हा फॉर्म्युला झाला टॅन ए मायनस बीचा, म्हणजेच टॅन π/4 मायनस x/2चा. देअरफॉर y इज इक्वल टू टॅन इनवर्स टॅन π/4 मायनस x/2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झालं, yची व्हॅल्यू आली y इज इक्वल टू π/4 मायनस x/2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू π/4चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट असल्यामुळं. आता मायनस x/2चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/2 कॉन्स्टंट आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे आन्सर आलं मायनस 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच टाईपचं आहे. टॅन इनवर्स इन द ब्रॅकेट 1 प्लस कॉस x/3 डिवायडेड बाय साईन x/3. दिलेली व्हॅल्यू, लेट y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉस x/3 अपॉन साईन x/3. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर x आणि साईन 2x इज इक्वल टू 2 साईन x कॉस x. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. न्यूमरेटरला बघा 1 प्लस कॉस x/3 आहे, मग 1 प्लस कॉस x/3 हा अँगल हाफ करायचा, म्हणजे काय येणार बघा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स 2 कॉस स्क्वेअर x/6 अपॉन साईन x/3चा अँगल पण हाफ होणार 2 साईन x/6 कॉस x/6. आता याच्यामध्ये 2 कॅन्सल झालं, ब्रॅकेटमधलं कॉस x/6 कॅन्सल झालं, राहणार काय, y इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस x/6 डिवायडेड बाय साईन x/6. म्हणजे काय आलं, टॅन इनवर्स कॉट, कॉस अपॉन साईन कॉट
कॉट एक्स बाय 6 आलं. आता कॉटचं कन्वर्ट टॅनमध्ये करण्यासाठी π/2 मायनस थीटा अँगल यूज करायचा. y इज इक्वल टू टॅन इनवर्स इन द ब्रॅकेट टॅन π/2 मायनस एक्स बाय 6. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झालं. y ची व्हॅल्यू आली π/2 मायनस एक्स बाय 6. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काढायचं. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू π/2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स बाय 6चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/6 कॉन्स्टंट आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आन्सर आलं -1/6. नेक्स्ट एक्झाम्पल. कॉट इनवर्स इन द ब्रॅकेट in the square root 1 plus sin 4x upon 3 plus in the square root 1 minus sin 4x upon 3 divided by in the square root 1 plus sin 4x upon 3 minus in the square root 1 minus sin 4x upon 3. आता हे रॅशनलायझेशन स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू आहे. स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर घेण्यासाठी आपण 1साठी आयडेंटिटी यूज करायची आणि sin 2x फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन सिम्प्लिफाय व्हॅल्यू होणार. आता 1 प्लस sin 4x अपॉन 3 1साठी आयडेंटिटी केलेली आहे. sin 4x अपॉन 3चा हाफ अँगल 2x अपॉन 3 तो हाफ अँगल येणार आहे. म्हणजे 1 प्लस sin 4x अपॉन 3 1साठी आयडेंटिटी cos स्क्वेअर 2x अपॉन 3 प्लस sin स्क्वेअर 2x अपॉन 3 ही आयडेंटिटी आली 1साठी प्लस sin 4x अपॉन 3 sin 2xचा फॉर्म्युला वापरायचा 2 sin 2x अपॉन 3 cos 2x अपॉन 3 हाफ अँगल आला. म्हणजे हा कशाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. तसं कशाचा स्क्वेअर झाला cos 2x अपॉन 3 प्लस sin 2x अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तसंच त्याच टाईपनं 1 मायनस sin 4x अपॉन 3 1साठी आयडेंटिटी वापरली. sin 4x अपॉन 3साठी sin 2xचा फॉर्म्युला वापरला. पण मिडल साइन मायनस असल्यामुळं कुठला ब्रॅकेट येणार आहे cos 2x अपॉन 3 मायनस sin 2x अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर निगेटिव्ह येणार आहे. आता ही व्हॅल्यू आपण स्क्वेअर रूटमध्ये ही व्हॅल्यू आपण एक्झाम्पलमध्ये सबस्टिट्यूट केली. y इज इक्वल टू कॉट इनवर्स इन द स्क्वेअर रूट 1 प्लस sin 4x अपॉन 3साठी काय आले cos 2x अपॉन 3 प्लस sin 2x अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन द स्क्वेअर रूट cos 2x अपॉन 3 मायनस sin 2x अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर divided by in the square root cos 2x upon 3 plus sin 2x upon 3 bracket square minus in the square root cos 2x upon 3 minus sin 2x upon 3 bracket square. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. y इज इक्वल टू कॉट इनवर्स cos 2x upon 3 plus sin 2x upon 3 plus cos 2x upon 3 minus sin 2x upon 3 divided by cos 2x upon 3 plus sin 2x upon 3 मायनस साइन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय झाले मायनस कॉस 2x अपॉन 3 प्लस मायनस मायनस प्लस साइन 2x अपॉन 3 टर्म कॅन्सल होतात. व न्यूमरेटरला साइन 2x अपॉन 3 टर्म कॅन्सल होते आणि डिनॉमिनेटरला कॉस 2x अपॉन 3 टर्म कॅन्सल होते. म्हणजे y इज इक्वल टू कॉट इनवर्स 2 cos 2x अपॉन 3 डिवायडेड बाय 2 साइन 2x अपॉन 3 2 कॅन्सल झालं. कॉट इनवर्स साइन कॉस अपॉन साइन कॉट 2x अपॉन 3 मग कॉट इनवर्स कॉट कॅन्सल झालं. वायची व्हॅल्यू आली 2x अपॉन 3. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि 2x अपॉन 3चं डेरिव्हेटिव्ह 2 अपॉन 3 कॉन्स्टंट आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आन्सर आलं 2 अपॉन 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. Differentiate the following with respect to x. नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल cos इनवर्स इन द ब्रॅकेट 3 cos e raised to x plus 2 sin e raised to x divided by square root 13. This example is
let y is equal to cos inverse in the bracket 3 cos e raised to x plus 2 sin e raised to x divided by square root 13. Put पहिली टर्म आहे 3/√13 आणि सेकंडमध्ये 2/√13 आहे. तर आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर कॉस इनवर्स आहे. ब्रॅकेटमध्ये कॉस ए प्लस बी किंवा कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिजे. तर न्यूमरेटरला मिडल साइन प्लस आहे म्हणजे कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिजे. आता कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. मग फर्स्ट कॉस ई रेस टू एक्स आहे तर 3/√13ला कॉस अल्फा म्हणायचं आणि 2/√13ला साइन अल्फा म्हणायचं. साइन ई रेस टू एक्स दुसरी टर्म आहे तर ती व्हॅल्यू पुट केली आहे. पुट 3/√13 इज इक्वल टू कॉस अल्फा अँड 2/√13 इज इक्वल टू साइन अल्फा. ऑल्सो आयडेंटिटी काय आहे? साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. साइन स्क्वेअर अल्फा 4/13 plus cos square alpha 9/13 is equal to 13/13 is equal to 1. Identity 1 येते. Therefore tan alpha sin alpha upon cos alpha म्हणजे √30 गेले 2/3 आलं. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आली? tan इनवर्स 2/3. तर y इज इक्वल टू व्हॅल्यू जी व्हॅल्यू आपण पुट करणार आहे ती सबस्टिट्यूट करायची. y इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/√13 cos e raised to x plus 2/√13 sin e raised to x is equal to cos inverse cos alpha cos e raised to x plus sin alpha sin e raised to x. Cos inverse cos e raised to x minus alpha e raised to x minus alpha. Cos inverse cos कॅन्सल झालं म्हणजे y ची व्हॅल्यू आली e raised to x minus alpha. पण अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. is equal to e raised to x is equal to e raised to x minus tan inverse 2/3. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिम्प्लिफाय झाले डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. e raised to xचं डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि tan इनवर्स 2/3 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे आन्सर आलं dy/dx is equal to e raised to x. नेक्स्ट एक्झाम्पल त्या स्टेपचं आहे. कोसेक इनवर्स इन द ब्रॅकेट 10/6 इंटू साइन 2 raised to x मायनस 8 इंटू कॉस 2 raised to x. आता कोसेक इनवर्स आहे. कोसेक इनवर्सचं अपोजिट साइन इनवर्स घ्यायचं. कोसेक इज 1/sin आणि साइन इज 1/cos म्हणजे लेट y इज इक्वल टू कोसेक इनवर्स 10/6 इंटू साइन 2 raised to x मायनस 8 इंटू कॉस 2 raised to x. आता कोसेकचं साइन घेतले. y इज इक्वल टू साइन इनवर्स. कोसेकचं साइन म्हणजे डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला घ्यायचं न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला. y इज इक्वल टू साइन इनवर्स 6 इंटू साइन 2 raised to x मायनस 8 इंटू कॉस 2 raised to x डिवायडेड बाय 10. This example is written as y is equal to sin inverse 6/10 sin 2 raised to x minus 8/10 cos 2 raised to x. पण ब्रॅकेटच्या बाहेर साइन इनवर्स आहे. ब्रॅकेटमध्ये साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला पाहिजे. मिडल साइन मायनस असल्यामुळं ए मायनस बीचा फॉर्म्युला साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी मायनस साइन ए कॉस ए साइन बी. आता ह्या फॉर्म्युला इथे यूज करायचं आहे म्हणजे 6/10ला पण कॉस अल्फा सबस्टिट्यूट करायला पाहिजे आणि 8/10ला साइन अल्फा. तर 6/10 इज इक्वल टू कॉस अल्फा आणि 8/10 इज इक्वल टू साइन अल्फा. आयडेंटिटी 1 येते का बघायचं. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 6² 10² प्लस 8² 10² म्हणजे काय 36 प्लस 64/100 म्हणजे 100/100 1. आयडेंटिटी 1 येते. tan अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा म्हणजे 8/6. 8/6 सिम्प्लिफाय केलं 4/3 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आली tan इनवर्स 4/3. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. y इज इक्वल टू साइन इनवर्स कॉस अल्फा साइन 2 raised to x मायनस साइन अल्फा कॉस 2 raised to x.
साइन ए प्लस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तर इथं काय येणार? साइन इनवर्स साइन 2x मायनस अल्फा. साइन इनवर्स साइन कॅन्सल झालं. वायची व्हॅल्यू आली 2x मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची 2x मायनस टॅन इनवर्स 4/3. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. 2xचं डेरिव्हेटिव्ह 2x log 2 आणि टॅन इनवर्स 4/3 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणजे आन्सर आलं 2x log 2.